या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर. धुळा जिल्हा परिषदेचा घेऊन आपण आज पुन्हा लासूर गटामध्ये आलेलो आहेत आणि लासूर गटातलं अगदी रस्त्यावरचं गाव करंजगाव गावामध्ये आहे. इकडची पब्लिक काय म्हणते हे जाणून घेण्यासाठी या गटामध्ये आलेलो आहे. इकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॉक्टर कल्याणी मिसाळ उमेदवार आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून संगीता तांबे या उमेदवार असणार आहे. सुभाष तांबे यांचे त्या सौभाग्यवती आहे. त्यामुळे दोन शिवसेनेमध्ये इकडे आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इकडची आम पब्लिक काय म्हणते, खरं तर या मतदारसंघाचा इतिहास खूप गहिरा राहिलेला आहे. रामकृष्ण बाबांचं इकडे मोठं वर्चस्व होतं, त्यानंतर शिवसेनेचं मोठं वर्चस्व यानंतर आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामुळे या लासूर गटामध्ये सध्याची पब्लिक काय म्हणते, पब्लिकचं मत काय हे जाणून घेण्यासाठी आपण करंजगाव गावामध्ये आलेलो आहेत आणि इकडची आम पब्लिक काय म्हणते हे जाणून घेण्यासाठी आपण काही नागरिकांशी बोलणार आहोत. खूप निवडणुका बघितल्या असतील. बाबांचं वर्चस्व राहिलं होतं, नंतर शिवसेनेचं वर्चस्व इकडे राहिले. मात्र आता शिवसेना दुभागली गेली. दोन शिवसेनेमध्ये इकडे सामना पाहायला मिळणार आहे. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना इकडे सामने उभी टाकलेली आहेत. तिसरी तर राष्ट्रवादीची घड्याळ इकडे मैदानात असणार आहे. काय वाटतं, काय तुमचं राजकीय अनालिसिस आहे, काय सांगतो अंदाज इकडचा? लासूरगाव गटामध्ये महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो की इथं पक्ष पाहून मतदान नाही होत, इथं माणूस पाहून मतदान होतं. आणि ह्या गटामध्ये मनाजी पाटील मिसाळ पक्ष नाही तर माणूस म्हणून हा कायम सुखदुःखात लोकांच्या सहभागी आहे. आम्ही काही पक्षाचे कार्यकर्ते नाही, आम्ही सामाजिक काम करणारे कार्यकर्ते. पण कधी बी कोणतंही काम मनाजी पाटलाला जर सांगितलं तर ते मार्गी लावण्याचा सर्वतोपरी तो प्रयत्न करतो. मग ते दवाखान्यात ॲडमिट करण्यापर्यंतचं असेल का शासकीय योजना राबवण्याचं असेल. आत्ता आपण मागे 3 वर्षापासून वैजापूर तालुक्याची घरकुलं प्रलंबित होती रमाई आवास योजनेची. पालकमंत्र्याकडे जाऊन 577 घरकुलं मंजूर केली. तालुक्यातल्या कोणत्याही राजकीय मंडळीने मदत केली नाही, पण मनाजी पाटील कोणत्याही युग इश्यू न धरता माझ्या पाठीशी आले, विजू तुला मदत करतो म्हणून आमचा सर्व या लासूर गटातून मनाजी पाटील आणि अतिशय सुशिक्षित उमेदवार कल्याणीला दिले, तिला निवडून आणणार. सर्व जाती धर्माचे मतदान त्याला होणार. बरं, ते एकदा सभापती राहिले पंचायत समितीत, याच परिसरातून ते निवडून गेले होते. काय केलं आपल्या गावासाठी, गटासाठी? नाही, गावासाठी कामं खूप आहेत. जे संजय निराधार योजना त्यांनी प्रामुख्याने राबवली. या पंचक्रोशीतून खूप लाभार्थी गोरगरिबांचे त्यांनी घरकुल योजना राबवली आणि अनेक कामं, गाय गोठ्याचे कामं त्यांनी मार्गी लावले. कामाचा माणूस आहे, सर्वांच्या लक्षात आहे, बाकी काही नाही. बरं, पण मग आता इकडे शिंदेची शिवसेना आहे. आमदार बोरणारे म्हणतात मी खूप 3,000 कोटीचा विकास केला, त्यामुळे माझ्या उमेदवारांना संधी द्या. मग त्याचं कसं? नाही साहेब, काय माहिती का, मी राजकीय पक्षाशी निगडीत नाही, त्याच्यामुळे मी राजकीय टिप्पणी नाही करणार. पक्षाची लढाई नाही, तर व्यक्तींची लढाई आहे. मी तुम्हाला तेच सांगतो, मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. मी सामाजिक कार्यकर्ते म्हणून विचारतो. तालुक्यातलं अनालिसिस काय? पक्ष एकमेकांसमोर आहे, महायुतीमध्ये तिढा झालेला आहे, 2 गट इकडे तिकडे फुटलेले आहेत, सगळं वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे सगळे झालेले आहेत. त्यामुळे ही निवडणूक पक्षावर चालू आहे की विचारधारेवर की लोकांवर? साहेब तुम्हाला मी सांगतो, एक मित्रंडा तुमचं म्हणजे काम खूप चांगलं आहे. तुम्हाला आवर्जून सांगतो, मी जरी पक्ष पाठीमागे असले तरी सर्व जाती धर्माचं मतदान ज्या माणसाला मिळेल तोच माणूस, म्हणजे काय, माणूस पाहूनच लोक मतदान करतात. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी एवढंच. फार मोठी गोष्ट ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधली ग्रामीण मधली निवडणूक आहे. इकडे माणसं बघितली जातात, त्याची काम बघितलं जातं. जो माणूस तळागाळापर्यंत पोहोचू शकतो, जो 365 दिवस नागरिकांच्या संपर्कात राहू शकतो, छोट्या मोठ्या गोष्टींसाठी इकडे संपर्कात राहू शकतो. आणि छोट्या मोठ्या गोष्टी, कारण या स्थानिक जे स्वराज्य संस्थांमधून फार लोकांना काही मिळतं अशातला भाग नाही, पण नागरिकांच्या छोट्या छोट्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा जो पूर्ण करणारा माणूस असतो. पंचायत समितीतले छोटे मोठे काम असतात, जिल्हा परिषदेतल्या नागरिकांचे छोटे मोठे काम असतात आणि ते काम जो व्यक्ती करू शकतो, त्याला जो संपर्कातला व्यक्ती आहे त्याला खरं तर लोक कौल देतात. बाबासाहेब दांगोडे आपल्या भाऊबांधांनी माघार घेतली काय? माघार का बरं? युती जागा नव्हती, अपक्ष फॉर्म भरला होता. मग काय भाऊबांधाचा काय आदेश आला? मग आता पक्ष सांगत पक्षाची का पक्षाने भूमिका जाहीर केली नाही, पण अनेक ठिकाणी पाठिंबा दिला ना, छुपा पाठिंबा, काही ठिकाणी उघड दिला. लासूर गटात नाही अजून पक्षाचा आदेश आल्याशिवाय. बरं, मग तुमच्या भाऊबंधांनी आमदारांवर खूप टीका केलेली आहेत, खूप बोललेले आहेत ते. मग शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी राहायचं का दुसऱ्या उमेदवाराच्या राहायचं? पक्षाच्या आदेशानुसार चालणार, तसं भाजप चालेल तसंच. पक्षाला 5 दिवस राहिले, पक्ष भूमिका जाहीर करत नाही तुमच्या तालुक्यात. होईल 2 दिवसात होईल आता भूमिका स्पष्ट. शेवटच्या दिवशी हा, फरक पडेल का त्यांनी? फरक पडेल, मग फरक पडेलच. नाही, पण मग शिंदेच्या शिवसेनेने काही ठिकाणी उघड पाठिंबा जाहीर केला ना, भाजपने कधी करायचा?
2 दिवसात होईल ना फर्स्ट आज उद्या बर खूप निवडणुका बघितलं काय म्हणतो कौलीकडचा आता कोण सध्या बरं व्यक्तींबद्दल विचारतो पक्ष बाजूला ठेवून देतो आता तुम्हाला पक्षाची अडचण आहे इकडून मनाजी मिसाळ यांची मुलगी आहे डॉक्टर कल्याणी मिसाळ तर दुसरीकडे इकडून सुभाष तांबे यांची सौभाग्यवती संगीता तांबे असणार आहेत काय कोणाचा जास्त संपर्क आहे बरं इकडे मानाजी पाटील मानाजी पाटील तांबेंचा नाही का तांब्याचं कमी तांबे काँग्रेस आता इकडे आले ना ते या तुम्ही सगळे भाजपचे लोक शिवसेनेचे लोक शिंदेचे लोक तेवढ्या काँग्रेसवर का बरं त्यांच्यावर टीका करतात एवढे खरंच ते टीका करत होते का तुमच्यावर एवढे दिवस काँग्रेसमध्ये असताना कालही मी एका गावात गेलो ते म्हणले नाही हे काँग्रेसमध्ये होते पक्षप्रवेश झाले यांना कसं काय उमेदवारी दिली खरं आहे का ते तुम्ही सांगा आता मला. पक्षपात झालेलाच नाही राहून त्यांचं तांब्याचं झालेलंच नाही पक्षपात लोक म्हणले ते काँग्रेसमध्ये होते शिवसेनेवर खूप टीका करत होते भाजपवर खूप टीका करत होते काय खरं खरं आहे का असं टीका करत होते का ते शिवसेनेवर करत होते बोर्डे बोलडे साहेब काय काय आपल्या कामं केली सांगा इकडून बाबांची सुनबाई निवडून गेली होती काय काय केलं सांगा तेव्हा केलं का काही आले का नंतर निवडून आल्यावर काय कोणी आलंच नाही त्या निवडणुकीची पार्श्वभूमी सांगून देतो तुम्हाला अरे मॉनी साहेबांनी त्यांनी दोघांनी काहीतरी केलं म्हणे आणि ते बाबांच्या सुनबाईला निवडून दिलं असं काही बऱ्याच चर्चा झाल्या होत्या मला काय माहित नाही एवढं काय विकास केला का बाबांच्या कुटुंबाने इकडं काय विकास केला आमच्या तिकडे काय रस्ते नाही काही नाही बरं मग आता त्यांनी विकास केला नाही आता 2 शिवसेनेमध्ये फूट पडली शिंदेची शिवसेना वेगळी झाली ठाकरेंची वेगळी झाली इकडे 2 शिवसेनेमध्ये बिग फाईट पाहायला मिळणार आहे कुणाचं पार्ट जड आहे कोणचं तरी उमेदवार सांगतो इकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनाजी मिसाळांना ओळखता का ओळखता त्यांची मुलगी डॉक्टर कल्याणी ती उमेदवार आहे सुभाष तांबेंची सौभाग्यवती संगीता तांबे आहेत काय मग आता कोण जास्त संपर्कात असतं मनाजी मिसाळ असतात की तांबे असतात काय आता दोन्ही संपर्कात राहतेच ते पण आता काय बरं कामं कोणाची जास्त आहेत कामं काय सामाजिक काम सामाजिक आता एवढं आपल्याला त्याच्यात काय नाही म्हणजे हे नाही आपलं तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते हा बोला 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 पक्षाचे कुठल्या कार्यकर्ते पक्ष काय आता पाहू आता काय आता कोणी बोलायचं आणि कधी बोलायचं मग आता हे इकडे लोक म्हणले मशाल पेटणार आहे खरंच पेटणार आहे का धनुष्य चालणार आहे काय होणार काय नेमकं तुम्ही सांगा खरं सांगणार तुम्ही नाही आम्ही काय सांगणार कोणाला घाबरायचं नाही बोलायचं मोकळं राजकारणी लोक पक्ष बदलताना घाबरतात का मग आपण कशाला घाबरायचं आता काय विकास झाला पाहिजे ना आपल्या गावाचा गटाचा कळतील ना आता विकास आता याच्या पूर्वी झाला नाही हे काय करणार जे निवडून येतील ते कळतील ना ते त्याच्यासाठीच उभं राहील ना आता विकास करायचा आपण तुम्ही विचारलं नाही बोलले नाही तुम्ही तुमची भूमिका सांगितली नाही गावासाठी हे करा ते करा तुम्ही कधी म्हणले नाही तर मग कसं शक्य आहे ते बोललं पाहिजे ना उमेदवाराला मी एका गावात गेलो लोक म्हणले बॉन्डवर लिहून घेतो नाही तर उमेदवार आम्ही यांना मतदानच करणार नाही मग आता तुमच्या गावाची काय भूमिका आहे गावाचं काय सांगते का आपल्याला एवढं आपण तुम्ही गावाचा भाग आहे तुम्ही बोललं पाहिजे ना शेतीत काय लावलं कापूस होता आता हा कापूस होता कापूस भाव काय 7,000 रुपये चालू बरे भाजपचं सरकार शेतकऱ्यांची तसं आहे का शेतकरी भाजपानं भरपूर कार्य केलं शेतकऱ्याचं असं काही नाही वा रे वा शेतकरी भरपूर झाले बिचारा मागं काय नाही राहायचं का आम्ही 30-40 वर्ष निवडून दिलं त्याने काही नाही केलं पण भाजपला शेतकऱ्याचं चांगलं केलं बाकीचं काय मग आता इकडे भाजप नाहीत ना मैदानात इकडे शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना दोन्ही भावांमध्ये लढायची आहे तिकडे आता भाव लढा आहेत मग आता आपल्याच म्हणून नाही ना ते बरं मनाजी मिसळांना ओळखता का आणि मग त्याने आमचे काम केलंय हा लय काम केलं आमचं मनाजी पाटला काय केलं मनाजी पाटलाने एवढं लगेच खूप कामं केली काय केलं लगेच मनाजी पाटलाने आमच्या गोरगरीबाला पगार चालू केले एवढं मग त्यांचे भजन आम्ही मस्त मायला येतं काय 1,500-2,000 रुपये तेवढेच खायचे मस्त मिसळांमुळे मिळालं मग आणि तांबेनी नाही केलं काही तुमच्यासाठी आम्ही आता ते पहिले होते तांबे आता ते निवडून आले पहिले वारी नाबी मला ते मिसळांच्या मुलीच्या पाठीशी राहायचं का सुभाष तांब्यांच्या सौभाग्यवतींच्या पाठीशी उभं राहायचं आता कोणतरी धरू लागलं एखादं पक्षी आता काम कोणी केलं मिसळांनी हा. मग पाठीशी कोणाच्या राहायचं आता? त्यांच्याच लावू ना मिसळांच्या हा. वा रे वा नाव सांगा विजय पठारे ते बाबा काय काय बोलले ऐकलं का तुम्ही सगळं हा ऐकलं ना मग आता ते म्हणते बरोबर आहे काय म्हणते पण बघू आता त्यांचे तुम्हाला विकास पगार आला का त्यांना आला त्यांना तुम्हाला येत अजून पगार मग तुमचा पगार चालू करायला काय करावं लागणार आहे निवडणुकीत कसं पाहावं लागणार नाही ना पगार ह्या निवडीमध्ये काय आता जो करेन त्याचाच फायदा आहे. जो निवडीन त्याचा जो संपर्कात कोण असतं जास्त सुभाष तांबे असतात करंजगाव मध्ये की मनाजी मिसळ असतात मनाचे मिसळ जास्त करून संपर्क कसं काय गावचे त्याचा हा. असं थोडी सुभाष तांबे पण असतात ना काही पण नका सांगू नाही सोबत आम्ही जे काय जास्त संपर्कामध्येच राहते नाही ते मिसळ जे आहे ते हिंडते फिरते ते सगळं भेट सामाजिक काम करता का सामाजिक बरं ते पंचायत समितीचे सभापती राहिले एकदम मिसळ काय काय केलं मिसळांनी काय दिला का गावात योजना बिजना
योजना भरपूर दिलं ना आमच्या खरं खरं सांगायचं हा, मी बघायला येईल परत म्हणू नका. हो आमच्या पुतळ्यासाठी त्याने आम्हाला भरपूर काही मदत केली. आमचं बाबासाहेब पुतळ्याची आहे ना ते बांधकाम चालू आहे. आंबेडकरांच्या पुतळ्याला हा. मदत केली. त्याने आम्हाला भरपूर 5 लाख रुपये दिलेलं दिले का म्हणले देतो काय नेमकं कामच केलं नुसतं निवडणुकीच्या आश्वासन नाही देऊ लागले ना. सध्याला काम चालू आहे. पैसे दिले हो टप्प्याटप्प्याने काम चालू आहे आमचं. मग आता शेवटचा प्रश्न अरे पारड जड कोणाचं ठाकरेंच्या शिवसेनेचं इकडे पारड जड का शिंदेच्या शिवसेनेचं. मनाजी मिसाळ ठाकरेंच्या शिवसेनेकडून आहे, सुभाष तांबे शिंदेच्या शिवसेनेकडून आहे. ते आपलं मिसळचं जास्त पाडजड दिसतं. ठाकरेंचं माणसं म्हणून मतदान आहे का पक्ष म्हणून आहे. पक्ष म्हणून पक्ष आणि माणूस हा माणूस माणूस महत्वाचा. हो माणूस म्हणतात आहे ना. आमचे काम करतं गरीब होते आम्ही सोडणार नाही मनाच्या पाटलाला. बरं. आणि काही होत नाही. आजी लाडक्या बहिणीचे पैसे येतात का. येतात का. हा येतं बर मग आता कुठल्यात तुम्ही इथलेच काम करायचं काय नाव. मगर बर आता ही निवडणूक लागली लोक यायला लागले का पाया पडायला मतदान करा आशीर्वाद द्या. सगळेच पडाते बरं हे लोक 5 वर्ष येत नाही निवडणुकीच्या वेळेस येतात मग काय वाटतं हे बघून ऐकून. काय वाटतं तरी टाइमवरच येत्या नंतर काय कामं करता येते याच्यापूर्वी जे लोक निवडून गेले ते आले होते का. येत होते सगळेच येते दरवर्षीच येते जेव्हा निवडणूक चालता चालू येते विकास कुणीच करीत नाही. बर मग आता इकडून मनाजी मिसाळ यांची मुलगी डॉक्टर कल्याणी उभा आहे. दुसरीकडे सुभाष तांबे यांची सौभाग्यवती आहेत. काय हो इकडे कोणाचा जास्त संपर्क आहे तांब्यांचा का मिसाळांचा. दोन्हीचा बी हा? दोन्हीचा पण दोन्हीचा पण आता मतदान एकालाच करावं लागेल ना. पारडं कुणाच तरी हलकं जड पण असेल. आता ते माणसाच्यावर आहे. आपल्याला काय कळत नाही बायाला बायाला काय येत मोहम्मद सय्यद. इधर 2 शिवसेना है, एक ठाकरे की शिवसेना शिंदे की शिवसेना. ओरिजिनल शिवसेना किसकी है अब ये मेरे को बोल ये तुम बोल सकते ना. तुमने बहुत देखे ना शिवसेना की अगर देखे बोला हम उसमें नहीं थे ना खाली अब ये जो मेरे को ये बोलो बाळासाहेब ठाकरे की शिवसेना ओरिजिनल है हाँ, ठाकरे की कि शिंदे की. इतना बोलो तुम. बाला साहब की है। बाळासाहेब की है कि नहीं. तुम्हारा प्यार बाळासाहेब पे था ना. पहले पास है। अभी ये चुनाव में इधर ठाकरे गढ़ का एक कैंडिडेट है. ठाकरे गढ़ का मनाजी मिसाळ इनकी बच्ची है डॉक्टर कल्याणी मिसाळ और सुभाष तांबे इनकी औरत खड़ी है. क्या है किसका माहौल है इधर. माहौल क्या अब ये लोग पर मनाजी मिसाळ आता क्या लोगों को काम करता क्या कुछ. अब कुछ तो नहीं बोलते आने पर अब ये थे खड़े हुए अभी इनको ही करना पड़ेगा ये किसको? ये दोनों ये डीके ये वाह वाह वाह. मैं वही देख रहा था तीसरा आदमी का नाम ले डीके काम करते क्या डीके सब कचरू डीके सब. अब कब करेंगे ना अब आया तो करेंगे नहीं आया तो क्या करेंगे पर इससे पहले बहुत पद रहे ना सामाजिक काम करने के लिए कुछ पद नहीं लगता तो. अब क्या बोलना अपना मेरे को नहीं बोलते आने का गाव कोणतं आहे ग्राम पार्थपूरवाडी. फरदापुरवाडी तिकडं कोण आहे जिल्हा परिषद उभा. कोण आहे रे. संतोष जाधव. संतोष दानवे जाधव. संतोष जाधव लासूर हा सभापती राहिले होते ते काही केलं का. वडनापूरचा. हा चांगला माणूस. सक्रिय असतो नेहमी आंदोलनात असतो हो. नागरिकांसाठी झटत असतो. लय भारी आहे माणूस. संतोष जाधव बरोबर ना हो, हो. भाजपाकडून उभा आहे ते. हो. बाबाने काय संतोष जाधवला लय कौतुक केलं. संतोष जाधव चांगला माणूस आहे आमचं. आता मला हे वैजापूरचं सोडून ते टाकावं लागलं संतोष भाऊचं. संतोष भाऊ म्हणजे नंबर एकच माणूस आहे आमचा. काम करतं ते का. म्हणले ते काम करीतो एक पैसा मागत नाही कोणाला काही नाही. सूर्यकांत पवार कुठले आहेत साहेब. प्रॉपर सांगलीच आहे. इकडे कशासाठी आले ते. तर माझा व्यवसाय मार्केटिंगचं मेडिसिनचं आहे. आता मला ते पत्र दिलं ते. हा नाही ते नाही बरं दुसऱ्या कंपनीचं. आता तुम्ही फिरता इकडे सगळ्या गावांमध्ये जातात काय हो काय निवडणुकीचं काय लोकांमध्ये काय निवडणुकीचं काय दिसतंय कसं आहे बघा आता निवडणुकीचा विषय असा आहे तुम्हाला एक सांगतो मी. मेन महत्त्वाचा मुद्दा काय विकास. आणि आज असं आहे तुमचं समजा गावचं जर विकास करत असेल आणि एखादा नेता जर समजा इलेक्शनच्या टायमाला नाही पण तुमच्या सर्वसामान्य लोकांमध्ये फिरणं त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं असा नेता असावा. आता नेमका पक्षाचाच विषय नाही मी कोणत्या पक्षाबद्दल बोलू शकत नाही पण मेन कसं आहे माणूस महत्त्वाचा आहे. जो माणूस लोकांच्या पण अडीअडचणी या मतदारसंघाचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. इकडे स्वर्गवासी रामकृष्ण बाबा पाटील यांचं गाव अगदी इथून हाकेच्या अंतरावर आहे. खासदार म्हणून ते निवडून गेले होते. मात्र आडेमॉनी इकडून 3दा निवडून गेले. दोघांचंही वर्चस्व राहिलं काँग्रेसचं शिवसेनेचं बाटबळ मागे पुढे राहत होतं इकडे. पण म्हणावं तसं या गटाचा विकास दोघंही करू शकलेले नाही. मग आता तुम्ही मार्केटमध्ये फिरतायत एक मुद्दा प्रामुख्याने गाजतो तो म्हणजे खरी शिवसेना कोणाची.
आता शहराच्या निवडणुकीमध्ये ते दिसलं, मुंबईमध्ये 2 भाऊ एकत्र आले, राज ठाकरे उद्धव ठाकरे. ग्रामीण मध्ये तुम्ही फिरतात, लोकांमध्ये ते काय जुने खरी खोटीबद्दल काय लोकांमध्ये नाही नाही खरी आणि खोटी नाही. आता सध्या तुम्हाला सांगतो शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनीच निर्माण केली. पण सध्या कसं आहे, विकासाच्या मुद्द्यामुळे काय झालं ते दोन्ही अलग झाले. बरोबर आहे का? म्हणजे आज शिंदेची शिवसेना झाली, ठाकरेंची शिवसेना झाली. आता विषय असा आहे, तुम्ही सिटीमध्ये मुंबईला पाहिलं की मुंबईमध्ये कसं आहे आले की ना, ठाकरेंचे नगरसेवक वाढलेच ना. वाढले तिथं पण वाढलेले आहेत. आणि आज ग्रामीण भागात सुद्धा त्यांची क्रेज आहे, असं का नाही असं नाही आहे, त्यांची क्रेज आहे गाव म्हणजे ग्रामीण भागामध्ये पण सध्या असं कसं आहे, शिंदेची थोडी चलती असल्यामुळे आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोक निष्ठेला मग बरं निष्ठेला महत्व देत नाही का? ग्रामीण मध्ये देतात ना लोक. देतात ना. आता त्या बाबांना विचारलं मी, खरी शिवसेना कोणाची? त्यांना राजकारणाचं काहीच माहित नाही, पण त्यांच्या मनात रुजलेलं आहे ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. आता तुम्हाला सांगू का, आमच्याकडे सांगलीमध्ये मुद्दा असा आहे की काँग्रेस वसंतदादांच्यामुळे आमच्या सांगलीमध्ये काँग्रेस मुद्दा, मात्र आता वयस्कर लोकांना जर विचारलं तर ते हाताचा पंजा दाखवतात. अच्छा, म्हणजे तसा मुद्दा येतो. निष्ठा आणि काम या दोन्ही निष्ठा आणि एकत्र काम. झाल्यावर हा. त्याचं फळ उमेदवाराला मिळतं. नमस्कार, दादासाहेब गोडके. इकडे तुमच्या गावात निष्ठा वगैरे काही फॅक्टर आहे का काय? नाही, कसं आहे, आमच्याकडं सगळं काम पाहूनच मतदान झालेलं आहे आजपर्यंत. आता आमच्याकडं मनाजी पाटील ज्यावेळेस सभापती होते, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सदस्य होते, त्यांनी खूप कामं केलेले आहे. मग ज्यावेळेस सभापती होते त्यावेळेस बोर वगैरे काही चाळींचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये घरोघरी किट वगैरे वाटप असेल, रोडचे प्रॉब्लेम असतील, तर सगळे त्यांनी त्या काळामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत खूप शेतकऱ्यांचे. बरं, पण मग आता सुभाष तांबे बऱ्याचदा निवडणूक लढले, मागच्या वेळेस पराभव झाला होता, अगदी थोडक्या मतांना ते पडले होते. शिंदेचे शिवसेनेकडून होते उमेदवार आहे, मग आता त्यांचं काय पारडं जड नाही? नाही, कसं आहे, आता आम्हीच मागच्या वेळेस सुभाष पाटील तांबे यांचं काम आम्ही केलेलं होतं, कारण त्यावेळेस तुम्ही काम काँग्रेस- केलं होतं आम्ही मागच्या वेळेस, कारण ते काँग्रेसचे एकनिष्ठ त्यावेळेस होते. आता आज सुद्धा त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश आहे. त्यांनी इकडे शिंदे गटाकडून उमेदवारी जरी जाहीर झाली, पण आज पण काँग्रेसमध्येच आहेत ना, तिकडं डायरेक्ट उमेदवारी त्यांना मिळालेली. कशी मिळाली? त्यांना उमेदवारी मिळाली नाही. काँग्रेस त्यांनी पक्षपदाचा राजीनामा पण दिलेला नाही आणखी, आणि त्यांचं आमच्याकडे एक कुठेही काम पण नाही ना. रामेश्वर गोडके. त्यांना भेटलो, ते म्हटले ते तांब्यांनी पक्षप्रवेशच केला नाही, काँग्रेसमध्ये होते, शिवसेनेवर आरडाओरड करत होते, मग त्यांना उमेदवारी दिली. मग आता कसं करायचं आता हे? आता काय, ज्याचं जिकडून जिकडे भेटलं ते तिकडून जातं. पण एक विचारधारा असते ना माणसाची, विचारधारा बदलली की लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात ना. आता मी काही लोकांना भेटलो, ते म्हटले निवडून कोणी ना मला माहीत नाही, शिंदेची लोकही चांगले आहेत, पण खरी शिवसेना म्हणायची तर मग ठाकरेंची. आता तुम्ही मला सांगा, मग आता ही खरी शिवसेना कोणाची? खरं शिवसेना ठाकरेंचीच होती. बरोबर. मग आता ठाकरेंच्या गटाकडून इकडून मनाजी मिसाळ यांची मुलगी डॉक्टर कल्याणी आहे, शिंदेच्या शिवसेनेकडून इकडून सुभाष तांबे यांची सौभाग्यवती आहे, आणि आत्ता एका उमेदवार जे राष्ट्रवादीकडून कचरुडिके आहेत त्यांची सौभाग्यवती आहेत. काय तुमच्या गावाचं काय परिस्थिती आहे? ज्याच्या त्याच्या विकास कामावरती अवलंबून असतं. बरं, मनाजी मिसाळांनी काय केलं, सुभाष तांबेंनी काय केलं, डिकेंनी काय काय सामाजिक काम केले, सांगा पटापट. आता मनाजी मिसळ ज्यावेळेस पंचायत समिती त्यांच्या सभापती होत्या, त्यावेळेस त्यांनी बऱ्याच जणांना, म्हणजे ज्या वाड्या वस्त्या होत्या तिथं त्यांनी बोरवेल वगैरे दिले, हातपंपाची व्यवस्था केली. कोरोना काळामध्ये त्यांनी बऱ्यापैकी धान्य किट वाटप केली. बराचसा भागात त्यांचं काम होतं कोरोना काळामध्ये. काही ठिकाणी रस्त्यांची कामं केली होती त्यांनी, जिल्हा परिषद सदस्य असताना बरेच कामं केलेली त्यांनी. त्यामुळे आता कोणाला संधी द्यायची? ज्याचा विकास त्याला संधी भेटणार ना. पण मग बोरणारे सर म्हणतात मी पण 3,000 कोटीचं कामे आणलेत, मी पण ग्रामीण भागामध्ये विकास केला, काही ठिकाणी कामं दिसतातही, मग आता त्यांच्या उमेदवाराला संधी नको का? हे बघा, ज्यांनी काम केलं त्याला श्रेय मिळणार, ज्यांनी काम केलं असेल, ज्यांनी विकास केला असेल त्याला मिळणार. त्यामुळे विधानसभेला त्यांच्या पाठीशी, हो, छोट्या निवडणुकीमध्ये नाही त्यांच्या उमेदवार. तसा विषय नसतो ना. ज्या माणसाचं काम असतं त्याच माणसं मागे राहणार ना तुम्ही. ज्याचं कामच नाही त्याच्या मागे कसं जाणार? हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. मी अनेक गावांमध्ये गेलो, इकडे आमदार बोरणारे यांच्या विरोधकांनी कौतुक केलं, विधानसभेला त्यांचं काम केलं आहे, करत राहू. पण इकड्या स्थानिक उमेदवारांमध्ये जर आमच्या सुखादुखांमध्ये आमचे छोटे मोठे काम करण्यासाठी जर कोणी येत नसेल तर आम्ही पक्ष म्हणून इकडे मतदान करणार नाही, व्यक्ती म्हणून आम्ही मतदान करू. आणि हे चित्र मला अनेक ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये पाहायला मिळालं. इकडे सगळ्या पक्षाचे लोक एखाद्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. काल मी पालखेड गावात गेलो होतो, तिकडे मला ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार करताना भाजपचे लोक दिसले. मी बोरसर गावात गेलो होतो, तिकडे मला ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार करताना भाजपचे लोक दिसले, शिंदेचे शिवसेनेचे लोक दिसले. नुसते दिसलेच नाही तर आपली स्वतःची मफलर घातलेले लोक होते, शिवसेनेचे त्याच्यावर सिंबॉल होता, भाजपाचे लोक होते. त्यामुळे ही लढाई पक्षांची नाही आहे, ही लढाई व्यक्तींविरोधातल्या व्यक्तींची लढाई ठरलेली आहे.
प्रतिष्ठेच्या लढाईकडे बाजूला केल्या गेलेल्या आहेत. कारण त्याला कारण असं आहे की या निवडणुका या ग्रामीण भागातून होतात. ग्रामीण भागातल्या लोकांना आपलं काम करणारा, आपला एका कॉलवर प्रतिसाद देणारा आणि सतत संपर्कात असणारा व्यक्ती हवा. अनिल गोटके. ते यांच्या भाऊबंधांनी माघार घेतली दांगोडे पाटलांना, तर त्यांना त्यांच्या पक्षाचा आदेश होता त्यामुळे त्यांनी माघार घेतली. शिस्त पाळली. हा, त्यांनी त्यांचं मित्राच्या हा भावाने, हा? बरोबर. बरं, मग आता कसं करायचं या निवडणुकीत? आता मनाजी पाटील. असं कसं लगे भाजपकडून डायरेक्ट? मग आम्ही पहिले भाजपचं नव्हतोच, मी पहिले सेनेचाच आहे. खरी शिवसेना कोणाची? बाळासाहेब ठाकरेंच्या. शिंदेची नाही. उद्धव- शिंदेंनी किती नाही. कामं केली? त्यांनी आता बाजूला झाले नाही, हम्म. पहिले होते ते इकडे. बरं. म्हणजे सुभाष तांबे एकनिष्ठ कोणत्या पक्षाचे मग आता? पहिले ते काँग्रेसचे होते, आता त्यांनी इकडून आपलं शिंदे साहेबाच्या तिकडून लढताना ते. ते लोक म्हणतात पक्ष प्रवेश नाही केला. काय नाही, तुम्ही गेले का त्यांच्या पक्ष प्रवेशाला? नाही, मी नाही गेलो त्यांना. नाही नाही गेले. नाही. बरं, मग आता मनाजी मिसळांचं तुम्ही नाव घेतलं, ते एकदा सदस्य राहिले, सभापती राहिले. त्यांचे पहिले कामं केलेले त्यांनी. काय काय केलं कामं सांगा. रस्त्यांचे वगैरे कामं केलेले, लोकांचे काही अशा अडीअडचणी असल्या तिथं ते ठामपणे येऊन उभे राहिले, मदत केली लोकांना अडीअडचणीच्या काळात. त्यामुळे आणि त्यांचं पहिल्यापासून काम चांगलं आहे आणि जनतेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यामुळं त्यांनाच मतदान करणार आपण. तांबे नाहीत नसतात तसं. नाही, तांब्याचा आपला संपर्कच नाही. तुमचं नसेल पण लोकांचं जे असं ना थोडं. आता थोडेफार तर असणारच ना. मागच्या वेळेस अगदी थोडक्या मताना पराभव झाला होता ना त्यांचा. हो, झाला होता. मग आता लोक परत तर त्यांना संधी तर नाही देणार ना. तसं आता मनाजी पाटलांचं काम चांगलं आहे, त्यामुळं त्यांच्या पाठीमागं. ते भाजपच्या काही लोकांनी त्यांच्यासाठी माघार घेतली म्हणते, खरं आहे का? तुम्ही सांगा. ते काही नाही. सांगत नाही करत. नाही, तसं नाही काही. त्यांना पक्षाचा तसं नाही. मग आता तिकडे शिंदेची शिवसेना काही ना मित्रांना मदत करते ना. तिकडे अपक्ष उमेदवार केलं, रामारे बापूल उभा केला तिकडे अपक्ष. कोणाच्या समोर केलं माहिती आहे का? स्वर्गवासी कैलासाबा यांच्या मुलीसमोर. आणि तिकडे भाऊसप्ताह ते प्रचाराला गेले. हे योग्य आहे काय सगळं? नाही, तिकडचं नाही, पण आम्ही इकडं पण सांगा ना, तालुक्याचे राजकारणी येत होते ना ते. लोकलच्या आमच्या इकडच्या याला मनाजी पाटलांनाच आम्ही सपोर्ट करणार. माणूस चांगला आहे, त्या हिशोबाने. माणूस कामाचा माणूस आहे, संकटकाळी उभं राहणार आहे, धावून येणार व्यक्ती आहे, त्या तुमच्या गावात हिशोबाने. पक्षाला भिक्षाला काही महत्व नाही, पक्ष म्हणून तर मतदान नाही. अपेक्षा नाही बोलायची. काहून अपेक्षा नाही? काहीच करते नाही हे लोक. नाही करते ना. द्या बरं खुर्ची. बस नाही नाही, बाबाला तुमच्याशी बोलायचं मला आता. तुम्हाला बोलायचं. का बरं अपेक्षा नाही? सगळ्या राजकारणी स्वतः गेला का राजकारणाचा? काय मजा नाही राहिली. का मजा राहिली? मजा कोण आणेल मग आता राजकारण? आता माणूस कोण होईल? व्यक्ती पाहिला जाईल. का बरं पक्ष का बरं नको? पक्षही महत्वाचा ठरतो ना निवडणुकीत. पक्षात आता असं उल्हास नाही राहिला. ते मोठा पक्ष असला का असं म्हणतात ग्रामीण मध्ये का ते लक्ष्मी जास्त येते म्हणे. काय खरं आहे? नाही असं काही नाही ना. नगरपालिकेला चाललं ना मोठं लक्ष्मी दर्शन, ऐकलं कानावर आला का? लय मोठा आकडा गेला म्हणे. नाही, वैजापूरचं नाही बोलू शकत आपण. मग स्थानिक इकडे काय लक्ष्मी चालणार नाही का? चालन ना काय लागण ना दर्शन थोडस. मग तिच्या दर्शनाशिवाय शक्य आहे का निवडणूक? तसं नाही म्हणता येणार. ही निवडणूक व्यक्तिनिष्ठवान. कोण व्यक्ती कोण आहे? निष्ठावान कोण आहे इकडे? सांगा ना मोठ्या ना. काम कोण आहे? काम विकास काम ज्याचे त्याचे हं? विकास काम. विकास कामाचं पुन्हा केले विकास काम मिसळांनी केले का शिंदेच्या शिवसेनेकडून झाली? इलेक्शनवर समजून आता निकालानंतर येईनच ना मी येईल भेटायला मग. तुम्हाला. बस शेतात काय आम्ही लावलं? बोलून शेतात काय लावलं? तू रे. भाव खूप आहे शेताला सर. हा, फक्त कमी नाही झाली पाहिजे. हं? कमी नाही झाली पाहिजे. तुम्ही भाजप प्रेमी आहे काय? अरे बाप. सांगा ना, खरं सांगा ना, मोकळं बोला. आहे भाजप. वा, पण उमेदवार नाही ना आपला मग आता नाही, भाजपचा. मग मग काय आता काहीतरी चमत्कार करावं लागेल ना. करो ना भाजप मग, माणसं पाहूनच काम. भाजपचे लोक बोलत नाही सध्याला, पण कार्यक्रम बरोबर करू लागले. करेक्ट. हं? तुम्ही काय कार्यक्रम करणार आहे सांगा पटकन. विकास काम. अरे ते मशालीचे पण उमेदवाराला मदत करू लागले भाजपचे लोक. तिकडे बोरसर मध्ये दिसलं मला. माणसं पाहून करतील ना. तिकडे लोक मला सगळे पक्ष दिले. शिवसेनेचे लोक दिसले मला, शिंदेच्या, भाजपचे बी दिसले आणि ठाकरेचे बी एकत्र दिसले. माणसं पाहून काम भाजप आतून काम करू लागलं मशालीचं. करू द्या ना. योग्य आहे का ते? हे माणसांमुळे काय? व्यक्तीमुळं. व्यक्तीमुळे. शंकर चव्हाण. चव्हाण साहेब, काय मोबाईल मध्ये सध्या काय येते की नाही लोकांचे व्हिडिओ रील बिल चालू? आम्हाला काय कळतो शेतकरी लोकायला? शेतकऱ्याला सगळं समजतं. शेतकरी चमत्कार करत असतो. नाही, शेतकरी काय चमत्कार करतो? त्याला त्याच्या पिकापुरतं घेणं राहतं, बाकी काय? त्याच्या पिकापुरतं घेणे, पण तो निवडणुकीत दाखवतो ना. मग निवडणुकीत काय दाखवायचंय? जो माणूस चांगला राहील तो धरतो, बाकी काय करतो? तर कोण कोण चांगले माणसं गेले निवडून याच्यापूर्वी? बाबांच्या कुटुंबातून गेले होते. काय काय केलं त्यांनी? तेव्हा आम्ही लहान होतो, आमचं मतदान नव्हतं त्या टायमाला. कधी? त्यांची त्यांच्या काळात त्यांची सुनबाई निवडून गेली तेव्हा.
तेव्हा होतं ना मग तेव्हा केलं होतं का त्यांना मतदान? केलं ना. काय काय कामं केली सांगा बरं त्यांनी. अरे त्यांचे काम आमच्या लोक काही नाही आले हो इकडं. लोकांनी एवढे दिवस कसं काय निवडून दिलं बाबाला मग. आता ते दिलं असं त्यावेळेस आम्हाला काय सांग. बरं बाबांची मुलं संपर्कात असतात का सगळ्यात मोठा प्रश्न ही बाकी जाऊ द्या सगळं. नाही आमच्या काही संपर्कात नाही. बाबाचं एवढं मोठं नाव होतं गाव होतं मग कसं आता हे? होतं नाव पण मग त्यांचा आमचा काही संपर्क नाही. सर्वसाधारण लोक आहे संग काय संपर्क आहेत त्यांचा. हे सगळ्यात मोठे कुटुंबातले मुलं मी तुम्हाला सांगतो वाणी कुटुंबातले मुलं भाजपकडून पक्षप्रवेश केला त्यांना उमेदवारी दिली नाही. रामकृष्ण बाबाचा कुटुंबातला एकही व्यक्ती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नाही. मोठे जे राजकीय जे सगळे घराणे होते हे सगळे घरीच बसले ना. फक्त कैलाससाहेबांची मुलगी आता मैदानात आहे फक्त. एवढं मोठं आम्हाला काय सांगते नाही बोललं पाहिजे ना आपण मतदान केल्याने एवढे दिवस नाही त्यांना. ना केलं पण मग आता आपण आपल्या इकडे माहित राहतं आपल्याला लय आमचं काय माहित राहणार. तुमच्या गावात कुणी कुणी काय काय केलं सामाजिक काम. आता आमच्या गावात आता करते भरपूर काम असं थोडी नाव सांगा नाही एखाद्या माणसाचं. आता नाव काय आता मनाजी कचरुडी काय करत नाही का. अरे ते नाही भाऊ त्यांचं काय आपल्याला मग संपर्क कोण नाही. लगे मनाजी पाटलाचं नाव नाही यांचं काही माहितच नव्हतं ना आपल्याला. सांगा आता मनाजी पाटलांनी काय केलं ते सांगा भाऊ, जाऊ दे. त्यांनी काय केलं आता काही काम जे राहते ते करतेच ना ते असं थोडी सभापती होते सदस्यही होते. झाली का काम शेतकऱ्याची योजना बिजना काही दिल्या का फाईल बिल केल्या का. फायली बिलीचं काही नाही पण आता रस्ते खराब झाले तर मुरुम टाकून म्हणलं तर मुरुम टाकून द्या त्या. बाबू. पाण्याची अडचण असली तर बोर मारून द्या त्या. बाकीचं मग याच्यापेक्षा काय देतील त्या. ज्यादा काय अपेक्षा लोकांना. तांबे देत नाही का असं काही बोर बीर मारून. आता ते नव्हते त्याजवळ इतके दिवस आता ते कुठून देतील. ते कुठं होते आता ते आम्हाला आत्ताशी माहीत झाले. ते लोकांना भेटलो ते मध्ये ते काँग्रेसमध्ये होते पक्षप्रवेश केलं नाही त्यांना कसं काय तिकीट दिलं. अरे त्यांचं काय असून ते आपण काय सांगू शकतो एवढं. आता ते शिवसेनेत नव्हते इतके दिवस आम्हाला काय माहिती आहे. ते अचानक दिले म्हणजे ते काहीतरी झालं असं ना पक्षप्रवेश. ते आपण काय सांगू शकतो ते एवढे मोठे लोक आहे. करू का आपण छोटं राहायचं आपणही मोठं व्हायचं आणि त्यांना छोटा करून. शेतकऱ्याला काय माहित राहतं एवढं. बरं भाऊ काय म्हणतो शेतीचा काय लावलं शेतात. अरे शेतात कापूस तूर भाव खूप आहे का सध्याला. नाही काय खूप म्हणजे यायला. भाजप सरकार शेतकऱ्याचं हिताचं आहे म्हणतात काय खरंय. अरे ते काय एवढं सांगते तर पण भाव नाही ना आमच्या मालाला. आता ते हिताचं आहे की नाही मग ते सांगा ना शेतकऱ्याला न्याय देतं की नाही. तर ते न्याय देतं का नाही देतं हे आपल्यापर्यंत येतं का न्याय. बोलू आपल्याला बैरुपी साहेब भेटले त्यांना बोलावं लागल. सगळं गाव फिरलेत तुम्ही तुमच्या भाषेत मला सांगा राजकारण कसं झालं. राजकारण काय चांगलं आहे यंदा भरपूर आहे चांगलं. लोकांमध्ये लय घाण झालं या लोकांनी सगळे पक्ष भिक्ष सगळं बाजूला ठेवलं म्हणतात तुमच्या भाषेत सांगा आता या नाही लोकांना. नाही तेच ना मग आता त्यांना सांगितलं होतं आम्ही मागून मतदान करीत जावं ते डायरेक्ट लोक पुढून मतदान करायला लागलेत ना असं आहे. त्याच्यामुळे त्यांना कधी बी झोपून करीत जावं म्हणलं फक्त उभ्याला मतदान करू नका. हा मग ज्याची जास्त हवा आहे फक्त त्याला मतदान करा म्हणलं. हा मग दुसरं कोणाला बी जास्त मतदान करू नका. कोणती लक्ष्मीची हवा पकायची का वाऱ्यातली हवा. नाही मागच्या साईडची हवा बघावं लागते असं आहे ना. हो घराच्या पाठीमागली हवा आणि मग त्याच्या करताच ना मग काय कसं काय. वाटतं तुम्ही फिरले नाही फिरलो आपल्या गावामध्ये हप्ते गोळा केले असं आहे ना. हो कशाचे. हा हे मतदानाचे हो असं आहे ना. मग आपलं कसं करायचं धरून न्यायचं का पकडून न्यायचं आपल्याला आता. आपल्याला उचलून द्या ना. नाही तुम्हाला रात्री रिपोर्ट तुम्हाला रात्री लाईव्ह करा म्हणलं तुम्ही डायरेक्ट दिवसा कसं काय मीडियावर लाईव्ह करायला लागले दिवसात. ते हा? तुम्ही परवानगी दिली आणि ना. मग नाही तर डायरेक्ट गोळ्या घालावं लागते आंघोळीच्या फेकून मग. काढून हो हे काय ते संध्याकाळी चलते झोपताना दिवसात चलत नाही गोळ्यात. घाबर तुम्ही त्याला. हा तेच ना मग आहे तर आपले माणसं सोडून द्यायला आपल्याला सर नाही तर डायरेक्ट बदली करून टाकली असते आपले सासरवाडीकडे यंदा. बरं. हो कालच मला सासरे म्हणले साहेब जावाला घेऊन या म्हणले लय गावात पडा लागले मला जावाय. हो मला सासरा ऐकत तर मला सोडणार नाही बरं का. नाही कालच माझी बदली झाली इकडे. हो आजवर इंडियामध्ये होता डायरेक्ट भारतात बदली करून सासऱ्यानं घेतली. तक्रार केली का माझी नाही तुमच्याकडे? सासऱ्याने लय तक्रार केली तुमच्या. हो म्हणले जावायचं लय मोठं आहे म्हणले लांबीरून दिला जास्त आहे म्हणले जावायचं. हा नाही हे माईक मोठा आहे म्हणले त्यांचा असं आहे. हा आणि मग त्याच्याकरता डायरेक्ट त्यांना घेऊन या म्हणले इकडे भरतीला. बरं. हा त्याच्याकरता होईल दोन का आपलं काम होईल का? नाही होईन संध्याकाळी होईन काम आपलं फुलाखाली यावं लागेल आपल्याला भरतीला. डायरेक्ट आपली भरती करून टाकू फुलाखाली. हा दिवसा जमणार नाही असे. बरं ही निवडणुकीत काय माहोल काय म्हणतो. नाही तर आपल्याला काय सांगतात निवडणुकीचं आता चालूच आहे निवडणुकीचं. बरं ते खरी शिवसेना कोणाची आहे? हं? खरी खोटी ते- शिवसेना. नाही खरी शिवसेना ती रात्री सासऱ्याची केलेली आम्ही असं आहे. हो रात्री माझा सासरा कलेक्टर झाला ना झोपडपट्टीचा. हो त्याच्यामुळे डायरेक्ट निवडणूक त्यांच्याकडे जिल्हा करून परिषद कोण करायची करतो. हा? जिल्हा परिषद नाही जिल्हा परिषद सदस्य रात्री सासू झाली. हो आणि मग त्याच्याकरता पद माझ्याकडे दिलेलं आहे सासून ती. हो आजवर पी साहेब होता डायरेक्ट तुम्हाला भेटावं लागेल व्हायचं असेल. नाही मला भेटावंच लागणार आहे. जो तुम्हाला भेटेल तो जिल्हा हो परिषद हा होईन. हा नाही मग तर होणार नाही दुसरं. हा मग मग कोणाला भेटायला सांगू तुम्हाला मिसळला सांगू का डिकेंना सांगू का नाही तांब्याला नाही सांगू? नाही कुणाला सांगा भेटा काय अडचण नाही. हो कोणी धरलं पकड तर डायरेक्ट मला तार तोडून फोन लावा म्हणा. हो तुमच्या हा त्यांचे काही पैसे टिप बिप येत नाही तुम्हाला? नाही ते तसलं काही येत नाही. नाही तसलं जमतच नाही ते. टिप म्हणजे नाही टिप रेड साठी टिप देतात ना पोलिसांना लोक हा नाही ती येतच नाही ना आपल्याकडे असं आहे. डायरेक्ट काम आपलं. नाही डायरेक्ट आपल्या आंघोळीच्या गोळ्यात. हो
त्यावेळेस संध्याकाळी चालतात झोपताना, दिवसा चालत नाहीत गोळ्या. राजकारण नेतेच घेण्याची वेळ आली ना, तर त्यांना वेळच नाही भेटत आता. नाही, तेच ना आहेच ना आता. क्या बोलता माहोल? कुठला निवडणुकीचा का सामाजिक? सामाजिक सांगा तुम्ही. तुम्ही सामाजिक कामात आग्रही असतं का? राजकीय विचारतो तुम्हाला नंतर मी. सामाजिक काय कोणाकोणाचा लढा चालू आहे, कोणाकोणा विरोधात चालू आहे, सांगा आता पटापटा. इथे तशी लढत तिरंगी पण दुरंगी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे सुभाष तांबे आणि उबाठाचे मनाजी मिसाळ यांची कन्या यांच्यामध्ये लढत होईन असे चित्र दिसायला लागलं. बरं, महत्वाचा मुद्दा म्हणजे मी अनेक लोकांना भेटलो, ते म्हणले की सुभाष तांबे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश कधीच झालेला नाही. ते काँग्रेसमध्ये होते, शिवसेनेवर टीका करतो असं लोक म्हणाले. सत्य काय? तुम्ही सामाजिक काम करतात, तुम्हाला सगळी परिस्थिती राजकीय इकडची माहिती आहे म्हणून विचारतो. राजकारण तसा सध्याच्या परिस्थितीत चोराभामड्याचा खेळ झाला. कोण कुठल्या पक्षात कधी येईन, कोणत्या पक्षातून बाहेर तेच कळायला मार्ग नाही. इथे पण परिस्थिती भाजपची मंडळी कदाचित युती असल्याने शिवसेनेचा प्रचार करायचा दिसत नाही ना. मी अनेकदा तसं दिसत नाही. इथे कोणाचाच आज म्हणजे दिवसा कोणातरी सोबत, रात्री कोणातरी सोबत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मग चित्र कसं असेल इकडचं? इकडे जवळपास दुरंगी लढत होईल उबाठा आणि शिवसेनेमध्ये. बरं, त्यांच्यावर तो काँग्रेसचा तांब्यांवरती आरोप होतो, ते काँग्रेसचेच होते, शिवसेनेला बऱ्याच दिवस बोलत होते, शिवसेनेवर टीका करतो, त्याचा काय फटका त्यांना बसेल का? बसू शकतो एक 5 ते 10%. तो पण आता काय झालं, लोक पक्षीय विचारधारा सोडून दिली लोकांनी आणि व्यक्ती पाहून मतदान करावं. त्या कोणता व्यक्ती चांगला त्या पद्धतीने मतदान करावं. त्या बरं, ते मिसाळ इकडे सभापती झाले, सदस्य झाले, काय केलं का गावासाठी वगैरे? काही योजना मिळाल्यात का? लोक मला सांगत होते योजना मिळाल्या, किट मिळाल्या, काय खरं काय? नाही, मी म्हणजे थोड्याफार प्रमाणात मिळाल्या, परंतु काय झालं, राजकारण हे समाजकारणाचं साधन न राहता आता ते वर्चस्ववाद दाखवायचं साधन झालं. आणि माझ्या सामान्यांचं नुकसान याच्यात सर्वसामान्याचं नुकसान नक्कीच आहे. तरी पण आलेले असेल. आता इकडे भाजप शिवसेनेची युती राहिली नाही, युती कागदावर होती. वैजापूरमध्ये तसे चित्र दिलं, सवंतगाव गटामध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. शिंदेची शिवसेनेने अनेक ठिकाणी आपले बोरणाऱ्यांची निकटवर्ती उभा राहिले, त्यामुळे त्यांचा पाठिंबा असल्याचं जोरदार चर्चा आहे. अजून त्यांनी उघड काही केलेलं नाही. तिकडे वाकला सर्कलमध्ये रामारे जाधवांना त्यांनी पाठिंबा दिला. हे सगळे राजकीय समीकरण बघता काय वाटतंय सगळी खिचडी बघून? नाही, मुळात सगळी खिचडी झाली आणि त्या खिचडीला मतदार वैतागलेला आहे. त्यामुळे मतदानाचा टक्केवारी पण घटण्याची शक्यता आहे. आणि मतदार निवडणुकीबद्दल म्हणजे असा प्रतिकूल वाटायला नाही लागला, म्हणून मतदानाची टक्केवारी घटेल असं वाटतं. बरं, तुम्ही नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असतात, काय ना या सगळ्या सुशिक्षित लोकांना किंवा शेतकरी बांधवांना तुमचं आव्हान काय असेल? मुळात काय झालं, सगळेच राजकीय मंडळी ही लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये निवडणूक जिंकायच्या तयारीत आहे. आणि कुणी कष्टाचे पैसे निवडणुकीसाठी लावत नाही. आता जे काही पैसे लावणारे तर हे कुठंतरी 2 नंबरचे धंदे करूनच काढलेले. त्याच्यानं जनतेनं बी हे जे उमेदवार लोक जी लक्ष्मी वापरणार आहे ती घेऊन टाकावं आणि जो योग्य उमेदवार असेल त्याला मतदान करावं. लक्ष्मीचं दर्शन जोरदार होणार म्हणजे राज्यातली मागील 2-3 वर्ष तालुक्यातच बघा ना, 5,000 गेला होता आकडा असं म्हणतात लोक. हो, विधानसभेचे आकडे ऐकून मी पण भयानक झालो. 5,000 पर्यंत आकडे गेले. त्यामुळं अवघड आहे सांगणं. लोक म्हणते गोकुळ म्हणले इकडे लय चालते मी लक्ष्मी दर्शन. हो, चालते ना. गरजेची आहे का निवडणूक? सर्वच नेते चालवतात. गरजेचं आहे. सोसायटी पासून ते आमदार लेवल लक्ष्मी गरजेचं आहे का लक्ष्मी? आता सर्वसामान्यांनी घेऊनच टाकायला पाहिजे. नंतर तर लक्ष्मी काही आगमन होत नाही सर्वसामान्यांकडे. आता सगळ्या महिला उभा आहे त्या बिन लक्ष्मीचं ना. मग आता कोणत्या लक्ष्मी? मतदान लक्ष्मीलाच करायचं, पैसे लक्ष्मी घ्यायची का? पण शेवट सर महिलाचं जागा महिलांसाठी. आता तुम्ही युवा आहे, बरं युवा पिढीचा काय कुठल्या बाजूने कल आहे जास्त? युवा पिढींचा जो युवा पिढीला सहकार्य करीन त्या बाजूने का कोण करतं सहकार्य? आता सर सध्याला तर मनाजी भूमिसा. अरे असं थोडे तांब्यांनी बी काम केलं ना राव. तुम्ही एवढं प्रेम कसं काम कमी करू लागले? सर आम्ही तांब्यांना बी सहकार्य करणार, मनाजी भूमिसाला बी सहकार्य करणार. आता सगळे पाहुणे रावळे संबंधी आम्हाला कोणतरी एका दल धरून होते बरोबर. अशा ठिकाणी वेळ येते ते काढावंच लागतं सर.
बघ काय म्हणतो ते नातेगोते आता मग नातेगोत पालन तुमचा करायचं पाहुणा कोण आहे आता? आमचे सगळेच पाहुणे सर, सर्वच पाहुणे आमचे. असं थोडी जे तरुणांना मदत करतात, जे सर्वांना सहकार्य करतात, आम्ही त्यांना अवनिर्भर मतदान करू ना, असं विषय नाही ना. कोण करतं सहकार्य पाहुणे? सर्वच मतदान करतात ना, सर्व सहकार्य मतदान तर करतात. तुम्हाला मानाजी एकच पाटील करायचं, जिल्हा परिषद करत्या, लेखन सुभाष काका तांबे करत्या, सर्वच सहकार्य करत्या. असं विचारधारा काही पाहुणे पाहुणे ऐन टायमावर वेळेवर करू मतदान, ज्याला करायचं त्याला. बरोबर आहे. सांगताना सगळ्याला सांगलं आणि तुम्हालाच केलं. सर्वांनाच आता काय सांगायचं विषय. आपलेच फोटो आपलेच दाद सगळे. तुम्ही राजकारणाचं बोला सर, काय असं विषय काहीच नाही ना. प्रत्येक जण कोण जागेवर आहे कोणी कोण. हेच बोललं पाहिजे ना. तुम्ही गेल्यावर मग हे कोण बोल? नाही बोलायच नाही चाललं, कारण प्रत्येक जण पक्ष हा चेंज करायला तयार स्वार्थासाठी. तुमचं सगळं मला मान्य आहे, पण आता हे लोक कोणी बोलले नाही, ते तुम्ही बोलले ना. तुम्ही महत्वाचं बोलले, ते बोलायला सोडून तुम्ही चालले. तुम्ही पण बोलले नाहीत, लोक ते करत राहतील ना. हे लोक पक्ष बदलत राहतील ना. मग मला सांगा, तांबे काँग्रेसमध्ये आहेत का शिवसेनेत आहे? तर तुम्ही सांगू शकता मला आता. नाही खरं सांगत खोटं सांग. आता तुम्हाला पण माहिती त्या गोष्टी. मला काहीच नाही माहिती भाऊ. मला नाही एवढं माहिती. तुम्ही सांगा. नाही हा पूर्वी होते ना, पण मग ते त्यांचे काहीतरी अडचणी आले असतात इकडं. दुसरं काय काय पारडा जड कोणाचं आहे? नाही ते आता नाही सांगू. नाही सांगा. नाही आदल्या दिवशी समजा ना पारडा जड कोणाचं, आज नाही सांगते. ते लक्ष्मीवरून लक्ष्मीवर जास्त आपण बघितलं की धुळा जिल्हा परिषदेचं घेऊन आपण करंजगाव गावात आलो होतो. इकडची एक संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाले. लोकांना पक्षाच्या विचारधारेवर विश्वास राहिलेला नाही, कारण राजकारणाने ज्या पद्धतीनं या राजकारणाची खिचडी करून ठेवलेली आहे. युती झाली, नंतर युतीला तडा गेला, निष्ठा या सगळ्या गोष्टी इकडे बाजूला डावलल्या गेल्यात. कारण इकडे व्यक्तीविरोधातली लढाई सुरू झालेली आहे. जो व्यक्ती संपर्कात आहे, जो व्यक्ती काम करतोय, याच्याच पाठीशी लोक कौल देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चित्र स्पष्ट नसलं तरी एक गोष्ट प्रामुख्याने जाणले, या निवडणुकीमध्ये पक्ष हा महत्त्वाचा ठरणार नाही आहे. कारण नागरिकांना या छोट्या मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून अगदी आपले हे छोटे लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे असतात, आणि हे व्यक्ती संबंधांवरती 24 तास आपल्या कामासाठी उभा राहणाऱ्या व्यक्तीच्याच बाजूने हे लोक उभा राहताना आपल्याला पाहायला मिळालं. आपला धुळा जिल्हा परिषदेचा करंजगाव गावातला इतिहास थांबला. पुन्हा भेटूया एका नवा गावामध्ये. माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.